महामंत्रांनी आपल्याला शांतीची अनुभूती करवणारा शांतीचा सागर, जो समस्त जगताचा नियंता, उद्धारकर्ता, पालनहार, आम्हा सर्व मानवात्म्यांचा अविनाशी पिता, सत्यम सुंदरम असा तो परमात्मा शिवपिता, आपण सर्व त्याची अतिशय लाडकी संतान, आज या सूर्या कॉलनी मंडळाच्या वतीनं आपण म्हणूया ब्रह्मकुमारीज विद्यालयाच्या द्वारा प्रस्तुत होत असलेला नवदुर्गा चैतन्य देवींचा देखावा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खूप आनंद व्हायला लागलेला आहे। आपण म्हणूया हुपरीचं क्रीम सगळं दिसायला लागलेलं या ठिकाणी, खास करून आपल्या हुपरी नगरीला सेवा देत असलेले, ज्यांना अचानक निमंत्रण मिळून सुद्धा आम्हाला परमात्म्याने हा लेसन शिकवलाय, अचानक आणि एवर रेडी। अचानक भी बुलावा आ जाए तो भी रेडी रहना है। तर असे एवर रेडी असणारे API आदरणीय शिंदे साहेब, त्याचबरोबर कॉलनीतले पण शिंदे सर, डबल शिंदे, शिंदे स्क्वेअर आहे। तसंच मला नावं सगळ्यांची माहिती नाही आहे, पण या मंडळाचे सगळेच कार्यकर्ते, खास करून आपण म्हणूया समाजाचा मुख असलेला मीडिया, जो जगभरातल्या बातम्या घराघरापर्यंत, व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची मोठी सेवा करतो। केला आणि मेसेज टाकलेला होता, परंतु ही ईश सेवा, ते पण या ठिकाणी आवर्जून वेळेत उपस्थित राहिले। आणि यांना तर मी आत्ताच कॉल केला होता, मला वाटते तासाभरापूर्वी, परंतु त्यांचं पण विद्यालयावरती, कार्यावरती खूप प्रेम असल्यामुळं त्यांनी लगेच हा केलं। आदरणीय शिवराज नाईक सर, जे पैसा खंड बँकेचे MD साहेब आहेत, सिल्वर सिटी स्कूलच्या प्राचार्या, ज्या खूप ॲक्टिव्ह आहेत आणि मुलांच्या प्रती ज्यांना खूप तळमळ, आदरणीय तेजस्विनी बहनची, खास करून तर मी या मंडळाचं कोणत्या शब्दात कौतुक करू, माझ्याकडे शब्द नाही आहेत। हे तर दोन एवढे विनम्र मूर्ती जे स्टेजवर बसलेले उतरलेले आहेत, आम्हाला परमात्मा हेही शिकवतात, पहले आप। याच्यातून आपल्याला आपुलकीची भासना येते, आपल्यामधल्या विनम्रतेचं दर्शन घडतं आणि समोरच्या व्यक्तीला आपल्या दिलामध्ये किती सन्मानाची भावना आहे त्याची ही जाणीव होती। आणि असे मस्त कार्य करते या मंडळामध्ये आहेत। आणि मला वाटते, मला तेजू भेटला होता, त्याला विचारलं हे सगळं तुमचं कसं कार्य चाललेलं आहे, कारण हे सगळे छोटीच मुलं आहेत। मी म्हटलं तुम्ही कमावत पण नाहीये अजून आणि खर्च तरी इतका आवाढव्य करायला लागलेले आहात, हे कसं काय सगळं शक्य आहे? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला ही जी कॉलनी आहे, त्या कॉलनीतले सगळेजण खूप मदतगार आहेत।